बातम्या सविस्तर बघूयात। मनसेसोबत युतीबाबत उद्धव ठाकरेंनी मोठं विधान केलेलं आहे। राज्याच्या जनतेच्या मनात आहे तेच करणार असं उद्धव ठाकरे म्हणाले। मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचं दिसतंय, मात्र भाजप आणि शिंदेंना युती होऊ द्यायची नाहीये अशी टीका ठाकरेंनी यावेळी केली। दरम्यान आता मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे लाचार झालेत असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला। तर राज्याच्या आणि जनतेच्या मनामध्ये जे आहे ते होईल असं उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यातल्या आपल्या भाषणादरम्यान म्हटलं। तर यावरती एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली आहे। मनसेसोबत युतीवरती उद्धव ठाकरे यांचं मेळाव्यातल्या संबोधनामध्ये हे मोठं विधान। मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे हे अजूनही सकारात्मक दिसतात। तर शेटजींच्या नोकरांना युती होऊ द्यायची नाहीये असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आणि यावरनं त्यांनी फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरनं टोला लगावला। आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत। काय होणार, कसलं नाही होणार, का होणार की नाही होणार कळेल ना। जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन। पण ते होऊ नये, ते होऊ नये। मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी भेटी घ्यायला लागले, हॉटेलमध्ये भेटतायत। मालकांचे नोकर तुम्ही, कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले, आम्ही घेणारच आहोत, आम्ही घेणारच आहोत। मुंबई जर का पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार, अदानीचं कसं होणार। त्याच्यामुळे मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये। याच्यासाठी हे मालकाचे त्या शेटजीचे नोकर, हेच मी म्हणेन, आणि त्या नोकरांचे नोकर जे आज नालायकपणाने वर्धापन दिन साजरा करतात ते शेटजींच्या नोकराचे नोकर आहेत। म्हणून किती प्रयत्न चाललेत, होणारच नाहीत, होणारच नाही। अरे तुला काय करायचं, तुला नाही होत, आमचं आम्ही बघू ना। हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत, किती उतावळे झालेत, किती लाचार झालेत। युती करता का माझ्याशी, युती करता का माझ्याशी। माणसाचे दिवस, माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही, परंतु जेव्हा सत्तेमध्ये असतो आपण त्यावेळेस सगळ्याला कसपटा समान समजणारे आज त्यांची काय अवस्था झाली आहे।